लोकशाहीमध्ये न बसणारं काम त्या गुट्टे साहेबांचं आहे. आणि लोकांनी मला स्वतःहून उभं केलं. कुठल्या परिस्थितीत मामा आले पाहिजेत आणि मामाशिवाय ह्या मतदारसंघात गुट्टेला हटवू शकत नाही. मी आमदार या सदराखाली आज आपल्या सोबत आहेत. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत असलेले माजी आमदार सीताराम घनदाट. सीताराम घनदाट मामा हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सुप्रसिद्ध आहेत. 15 वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व देखील केलेलं आहे. ते यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात होते. त्यांना वाटत होतं की ही गंगाखेडची जागा राष्ट्रवादीला सुटेल, पण महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटली आणि त्यामुळेच आता घनदाट मामा यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ते गंगाखेड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवित आहेत. आपल्यासोबत मामा आहेत. मामा, काय परिस्थिती आहे, काय वाटते? आता मी इतका वर्ष गंगाखेडमध्ये काम केलंय. आज 32 वर्ष गंगाखेडमध्ये आहे आणि एकही इलेक्शन मी सोडलं नाही. 3 वेळा आमदार झालो, 3 वेळा पडलो, 7व्या वेळेला उभा राहिलोय. राष्ट्रवादीमध्ये 3 वर्षापासून रात्रदिवस मेहनत केली. पक्षासाठी, पक्ष वाढवण्यासाठी काम केलं आणि आयत्या वेळेला मला डावलण्यात आलं. मी तर शिवसेनेला सांगितलं होतं, मला तिकीट द्या, मी तुमच्या बाजूने लढतो. पण त्यांनी ते बी केलं नाही आणि त्यामुळं मी नाइलाजास्तव वंचित आघाडीकडे गेलो. बाळासाहेबांनी मला, आंबेडकर साहेबांनी तिकीट दिलं. मी ह्या मतदारसंघामध्ये रात्रदिवस फिरून प्रचार करतोय आणि लोक माझ्याबरोबर आहेत. माझा मतदारसंघ माझ्याबरोबर आहे. मला काही घाबरण्याचं कारण नाही. आपण 15 वर्ष आमदार होतात. काय परिस्थिती आहे या मतदारसंघाची? काय विकास कामे झाली? या मतदारसंघात मी 1995 साली आमदार झालो. ह्या पालम तालुक्यामध्ये कुठे रस्ते, रोड नव्हते. लोकांची केळी, ऊस पिकला तर बैलगाडीवरून रोडवर आणून टाकावा लागत होता. मी आल्यानंतर सर्व गोदावरी काठचे डांबरीकरणाचे रस्ते केले. गोदावरीवरती 2 पूल बनवले. त्यामुळं नांदेडला जाता येतं, त्यामुळं पूर्णेला जाता येतं. असे जॉईंट मी सगळ्या ठिकाणी कामं केल्यात. मोठ्या उखळीचा पूल बनवला, नंतर गोळेगावकरांच्या गावामध्ये पूल बनवला. अशी कामं सर्वजणी केली. सिनियर कोर्ट इथे आणले, ITI आणली, पालमला तहसील कार्यालय मोठं आणलं. जे लोकविहित कामं आहेत ती मी रात्रदिवस मेहनतीने केली. गावागावामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये खाली पत्रे होते, परंतु घनदाट मामाने प्रत्येक गावामध्ये मोठमोठे सभागृह करून त्या मंदिराला शोभा आणून मतदारसंघामध्ये दिले. आणि जवळजवळ 300-400 पोरं माझ्या अभुदय कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये लावलेत. लोकांना खरं म्हणजे मी रात्रंदिवस मेहनत करून माझ्या सर्व जाती धर्माचे लोक माझ्या बँकेत लावलेत. आज कुठला नेता आहे लोकांना, गोरगरिबाला नोकरी द्यायला? मग तो मुसलमान असेल, बौद्ध असेल, ब्राह्मण असेल, मराठ्याची 227 मुलं आहेत बँकेमध्ये. त्यामुळं मला कुठे मतदारसंघामध्ये काही धोका नाही वाटत. काही माझ्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नाही. आज लोक उत्साहाने माझ्या कामामध्ये पडलेले आहेत आणि मला 100% निवडून देणार. आणि मी ह्या गंगाखेडचा राहत्या वेळी माझ्या जीवनामध्ये पुन्हा विकास केल्याशिवाय राहणार नाही, हे मी जनतेला वचन दिलेलं आहे. मामा, यापूर्वी आपण गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली. नेमकं कसं संघटन आहे, कशी कार्यपद्धती आहे? मी ह्या मतदारसंघात घनदाट मामा मित्रमंडळ ह्या नावावरती महाराष्ट्रामध्ये गाजलं माझं मित्रमंडळ. मित्रमंडळ हे लोकांना माहीत नव्हतं, पण माझ्या मित्रमंडळामधून मी तर आमदार झालोच, परंतु नगरपालिका लढवल्या, नगरसेवक निवडून आणले, जिल्हा परिषद निवडून आणल्या, पंचायत समिती निवडून आणल्या, मार्केट कमिट्या निवडून आणल्या. मी माझं वर्चस्व माझ्या मतदारसंघामध्ये दाखवलं. लोकांना कधी वाटलं नाही की घनदाट मामा मुंबईचा आहे आणि दुसऱ्या गावचा आहे, गंगाखेडचा आहे, असं मी काम केलं. आता जे सध्या आमदार आहेत रत्नाकर गुट्टे, यांच्या कामगिरीविषयी काय वाटते तुम्हाला? मला आरोप करण्यापेक्षा लोकप्रतिनिधी म्हणून ती व्यक्ती बिलकुल बरोबर नाही, बिलकुल बरोबर नाही. त्याचं काम आणि कर्तव्य फार वेगळं आहे. त्याच्या लोकशाहीमध्ये न बसणारं काम त्या गुट्टे साहेबांचं आहे. मला त्यांच्यावरती काही आरोप करायचं नाही. माझे काही दुश्मनी नाही कोणाची, मतदारसंघात मी कोणाशी केली नाही. परंतु गुट्टे साहेबांनी ज्या पद्धतीने ह्या मतदारसंघात दादागिरी केली, गोरगरिबाला त्रास दिला, लोकांची शेती बळकाव,
लोकांची घरं बळकव. आमच्या चर्मकाराच्या बाईचं वडगावला तिला हाणून मारून तिचं शेत बळकवलं. अशा पद्धतीचं काम केलं तर चालणार नाही. संत जनाबाईचा येऊन तुम्ही अध्यक्ष होता. काय संबंध आहे तुमचा आमदाराचा लोकप्रतिनिधी तोंड घालायचा? कशासाठी तुम्ही तिथे गेलात? आणि ते दुकान खोलून ताब्यात घेणं, असे अनेक गोष्टी त्यांच्या वाईट आहेत. लोकांना गुंडांना हाताला धरून लोकांना उचलून मारायचं दहशत मतदारसंघात झाली. आणि लोकांनी मला स्वतःहून उभं केलंय. कुठल्या परिस्थितीत मामा आले पाहिजेत आणि मामाशिवाय ह्या मतदारसंघात गुट्टेला हटवू शकत नाही. त्यामुळे मी ह्या मतदारसंघात आलो. माझा कोणावर आरोप नाही, गुट्टेवरती सुद्धा आरोप नाही, पण त्याचं काम आणि कर्तव्य हुकुमशाहीवरतीच आहे. लोकांना रेतीमध्ये त्रास दिलाय, व्यापाऱ्यांना त्रास आहे, लोकांना शेतकऱ्यांना त्रास आहे. कोणाला त्रास नाही असा एक व्यक्ती नाही. कोणी दहशत खाली अख्खा गंगाखेड शहर आहे. काल गुट्टे यांनी पूर्णेत भाषण केलं. ते म्हणले की मामा 15 वर्ष आमदार होते, पण मी आमच्या 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळात कोट्यावधी रुपयाचा निधी आणला. हा 5 ते 6 हजार कोटी रुपये या मतदारसंघात आणले असं म्हणले. आता त्यांनी कुठे आणला, कोणाला दिला काही माहीत नाही आहे. फक्त मला गंगाखेडमध्ये गंगाखेड शहरामध्ये रस्त्यासाठी फंड आणला म्हणला आणि कोणाला काम दिलं? नगरपालिकेमध्ये घनदाट मामाने 30 वर्षामध्ये कधी तोंड घातलं नाही. नगराध्यक्षाचा अधिकार येतो, पण तिथं कोणाला नगराध्यक्षाला उभं केलं नाही. स्वतःच्या दादागिरीमध्ये परळीवरून बीडवरून लोकांना कामं दिली. आज त्या रस्त्याची काय अवस्था आहे? तिथे सिमेंट रस्त्यात माती उडते असं त्यांनी कामं केल्यात. मला ते त्याच्याबद्दल किती पैसे आणले, कुठं गेले, कुठलं काम केलं दाखवा ना. कुठलं काम केलं? गंधाळ मामाने गंगाखेडला पहिल्यांदा पाण्याची योजना आणून दिली. कोणी केली ही कामं? तुम्ही दाखवा ना मला एक योजना. अरे एवढा मोठा बंधारा मंत्री करू शकत नाही. डिग्रज बंधारा गंधाळ मामाने केलाय. लोकांसाठी कामं करायची ती शेतकऱ्यांसाठी मी केलेले आहेत. तुम्ही काय केलंय? काही केलं नाही. फक्त तुमची हुकुमशाही आहे, दमदाटी आहे, व्यापारी दहशत आहे, शेतकरी दहशत आहे, सगळा समाज दहशतीमध्ये आहे. सध्या आता आपण पाहिलं की ती तिरंगी लढत दिसते. कशी परिस्थिती आहे? कसं निवडणूक ही जिंकणार? आता निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष आपलं आपलं काम करतो. लोकांच्या मनामध्ये शंका अशंका आहेत. मी कोणाच्याबद्दल वाईट बोललं मला आवडत नाही, परंतु मात्र गुट्टेच्या विरोधात जनता आहे एवढं नक्की आहे. हे होते गंधाट मामा. गंधाट मामा हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडून लढत आहेत आणि त्यांनी सांगितलं की विद्यमान आमदाराशी प्रचंड नाराजी आहे. आम्ही त्यामुळे जनतेने मला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे आणि जनताच मला विजयी करणार आहे.